नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती. तर आज मध्यरात्री राज्यामध्ये अतिवृष्टी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. तर अनेक परिसरांमध्ये त्या ठिकाणी अतिवृष्टी पाऊस होण्याचा इशारा आहे. तर प्रामुख्याने यामध्ये आपण पाहिलं मित्रांनो, व्यारा, नवापूर, नंदुरबार, साक्री, धुळे, त्याचबरोबर वलसाड असेल, जो कोकणातील परिसर असेल, त्याचबरोबर डहाणू, पालघर असेल, मुंबई, खोपोली, गोरेगाव असेल, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी, पणजी या परिसरामध्ये आज मध्यरात्री मुसळधार अतिवृष्टी पावसाचा इशारा या ठिकाणी हवामान खात्याने दिलेला आहे. दिवसभरामध्ये या ठिकाणी चांगल्याच पावसानं जोरदार हजेरी लावली, तर आज रात्री मध्यरात्री या ठिकाणी अतिवृष्टी पावसाचा इशारा जो आहे तो हवामान खात्याने दिलाय. कारण की अरबी समुद्रामधून चक्रीवादळ जे आहे ते अहमदाबादच्या दिशेने जात आहे त्या ठिकाणी, त्यामुळे अतिवृष्टी पावसाचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. दिवसभरामध्ये अतिवृष्टी पाऊस अनेक परिसरामध्ये कोकणातील झालेला आहे आणि मध्यरात्री आता रात्रभर या ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा जो आहे तो हवामान खात्याने दिला आहे. नाशिक परिसरामध्येही त्या ठिकाणी पावसाचा अंदाज असणार आहे. त्या ठिकाणीही जोरदार पावसाचा इशारा जो आहे तो हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मध्यरात्री त्या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याने त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. अशा प्रकारे वातावरण आज मध्यरात्री राज्यामध्ये राहणार आहे. या परिसरांमध्ये आता आपण जो पाहिला कोकणातील परिसर पूर्ण जो आहे त्या ठिकाणी आज मध्यरात्री अतिवृष्टी पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याने एकंदरीतच केलेला आहे. यापुढील अंदाज जाणून घेण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.